आता बघा दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी। मुदत संपलेल्या ग्रामपंचायतांचे सरपंच प्रशासक म्हणून कारभारी होणार। मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींबाबत राज्य सरकारचं परिपत्रक 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी निर्णय। विद्यमान उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची समिती मदतीसाठी असणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 मार्चला। आजच्या सुनावणीमध्ये आरोपी पक्षाला सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्याचा कोर्टाच्या सरकारी पक्षाला सूचना। फरार कृष्णा आंधळे 3 वेळा त्याच्या गावी आल्याचा संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांचा दावा। लवकरात लवकर प्रकरण मार्गी लावण्याची केली मागणी। देशमुख कुटुंबियांच्या जीवाला धोका। धनंजय देशमुखांच्या आरोपांची गृह मंत्रालयाने दखल घ्यावी जरांगेंची मागणी। तर पोलिसच आरोपी कृष्णा आंधळेचा बचाव करतायत। प्रकाश सोळंकेंचा आरोप। दिलदार असलेल्यांकडून अपेक्षा ठेवावी। आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार न देणं याला म्हणतात मोठं मन। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतील स्वीकृत नगरसेवकांच्या मुद्द्यावर संतोष धुरींची टीका। अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेता विनाच होणार। विधानसभेनंतर आता विधान परिषदेतीलही विरोधी पक्षनेतेपद रिक्त। अंबादास दानवेंची सदस्यता संपुष्टात आल्यानं परिषदेतील पद रिक्त। काँग्रेसचाही 10% निकष पूर्ण होत नसल्यानं विरोधी पक्षनेतेपदाचा दावा रखडला। मुख्यमंत्र्यांना लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्यासाठी विनंती करणार। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। लव्ह जिहादच्या घटना घडतील त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्याचे आदेश। गुजरात सरकारप्रमाणे लव्ह जिहादच्या प्रकरणामध्ये विवाह नोंदणीची माहिती मुलीच्या आईवडिलांना द्यावी। किरीट सोमय्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। अहिल्यानगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर 25 वर्षीय तरुणीकडून अत्याचाराचा गुन्हा। शाळेत नोकरी लावण्याचा आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप। अत्याचाराचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केल्याचा तरुणीचा आरोप। गुन्हा दाखल झाल्यानंतर अभिषेक कळमकर फरार।